नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. आगामी काळात धो-धो पाऊस पडू दे, हर्षवर्धन पाटील. नंदिकेश्वर चरणी हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांचे साकडे. पुणे प्रतिनिधी संतोष भरणे. इंदापूर तालुक्याबरोबरच राज्याच्या अनेक भागात सध्या पावसाने प्रदीर्घ काळ दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येणारा रब्बी हंगाम व वर्ष सुजलाम सुफलाम जाण्यासाठी आगामी काळात धो-धो पाऊस पडू दे असे श्री नंदिकेश्वर चरणी साकडे घातल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी दिनांक 24 रोजी दिली. इंदापूर तालुक्यातील निर्वांगी नजीक दगडवाडी येथील नीरा नदीच्या काठी वसलेल्या प्राचीनकालीन प्रसिद्ध श्री नंदिकेश्वर मंदिरामध्ये हर्षवर्धन पाटील व नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील या उभयतांनी सोमवारी दिनांक 24 विधिवत पूजा केली व दर्शन घेतले. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी आगमन प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांचे ग्रामस्थांनी वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केले. त्यानंतर मंदिरामध्ये हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे पौरोहित्य विठ्ठल गुरव यांनी केले. हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात नंदिकेश्वर देवस्थान बरोबरच इतर देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये समावेश करण्यात आल्याने मंदिर परिसराचा विकास होऊ शकला. नंदिकेश्वर मंदिराचे शिखराचे काम झाले असून आता मंदिराचे प्राचीनकालीन दगड फिनिशिंग व जीर्णोद्धाराचे उर्वरित काम पूर्ण केले जाईल. ते पुढे म्हणाले, सध्या पुरेशा पावसाअभावी असून खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. सध्या नीरा व भीमा नद्या पाण्याने वाहत असल्या तरीही जर आपल्याकडे पुरेसा पाऊस झाला नाही तर मात्र नदीपात्रातील पाणी हे जास्त दिवस टिकणार नाही. नंदिकेश्वर देवस्थान हे इंदापूर तालुक्यात वैभव असून जागृत देवस्थान आहे. त्यामुळे नंदिकेश्वर आशीर्वादाने आगामी काळात समाधानकारक पाऊस पडेल असा आशावाद हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. इंदापूर तालुका शिक्षण क्षेत्रात आघाडीवर असून तालुक्यातील युवक हे शिक्षणाच्या व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाची शिखरे पादाक्रांत करीत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या प्रसंगी दत्तात्रय पोळ, मनोज लिंबाळकर, वीरसिंह रणसिंग यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी लालासाहेब पवार, उदयसिंग पाटील, विलासराव वाघमोडे, जयकुमार कारंडे, मनोज पाटील, दत्तू सवासे, अमरदीप काळकुटे, दत्तात्रय पोळ, राजकुमार जाधव, राजेंद्र देवकर, महावीर गांधी, हरिभाऊ बागल, अनिल बोंद्रे, रामचंद्र नाईक, धनंजय कोरटकर, रामदास रासकर, दयानंद गायकवाड, गोविंद रणवरे, गुलाबराव पोळ, भागवत गोरे, बाळासाहेब काळकुटे, राजेंद्र कोरटकर, संदीप धनवडे, निवृत्ती शिंदे, राजाराम सूड, युवराज रणमोडे, शंकर शेंडे, मारुती रासकर, अजिनाथ कांबळे, महादेव कवितके, दादा काळे तसेच चित्ररेखा कोरटकर, संगीता पोळ, कल्पना शिंदे, निर्वांगी सरपंच सुरेखा गुरव, दगडवाडी सरपंच सुशीला रासकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू रोकडे यांनी केले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते मंदिर परिसरामध्ये विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.